तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे, कारण ज्यांना जून महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना आता जुलै महिन्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे मिळून पैसे मिळू शकतात। तुम्ही तक्रार अर्ज केला नाही तरी देखील हे पैसे मिळू शकतात। त्यासोबतच ज्यांना जून महिन्याअंतर्गत पैसे मिळेल परंतु जुलैचा पैसे मिळतील का नाही असं ज्यांना वाटतंय तर त्यांना देखील जुलै महिन्याअंतर्गत 100% पैसे येणार आहेत। आता याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले आणि अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाही आणि त्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि सरकारने आमचा फक्त इलेक्शन पुरताच वापर केला असे देखील बोलले गेले। याबाबतच आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा झाली आणि लाडक्या बहिणी नाराज असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा फटका बसू शकतो असा मुद्दा मांडला गेला आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया आता बंद केली आहे आणि त्यासोबतच ज्यांना जून महिन्याअंतर्गत पैसे आले नाहीत त्या महिलांना देखील जुलै महिन्याचे पैसे दिले जाऊ शकतात, कारण इलेक्शनमध्ये सरकारला याचा मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळेच याबाबत आता सरकार काय करणार आहे ते आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता आल्यानंतर नक्कीच करणार आहे। परंतु ही एक कुठेतरी आशादायक बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही महत्त्वाची रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।